हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर चला आज शेतामध्ये घेऊन जाते। मी लसूण लावला आहे, म्हटलं पाहू लसणाला पाणी द्यायची वेळ आली का काय। चला मैत्रिणींना असं दाखवू म्हटलं, तर थांबा तुम्हाला। तर हे बघा असं लसूण लावला आहे घरी खाण्यापुरता। आम्ही काय विकत नाही, पण अजून ओला आहे, काय पाण्याची गरज नाही वाटत। आणि ह्या दिवसात काही इतकं पाणी नाही लागत त्याला। बघू शकते गवत झालंय त्याच्यात भरपूर। आणि तो थोडा लेटच झाला कारण की पावसाने रान खूप ओलं होतं ना, त्याच्यामुळे लेट झालं। आणि टप्या पाहिलं का, त्याच्यात इतकं तुडून टाकतो हा, वैताग देतो नुसता। तर इकडे थोडी धने टाकलेले, कोथिंबीर ते पण आले मस्त, बघितले मस्त असे धने आलेले, कोथिंबीर। आणि आता तिकडे दाखवते हळद। तर हे हळदीचे रोप लावलेले मस्त आले ना। आणि दरवर्षी घरी खाण्यापुरती हळद होती, बघू शकता खाली याला कोंब आलेले ना ते हळदीचे। आणि भरपूर अशी कोंब निघता, बघितले ना मस्त अशी हळद आलेली। आम्हाला एक वर्षभर जाते एवढी हळद होती। एवढेच 7, 8, 10, 12 झाडं लावली तरी। तर असा आमचा हा बगीचा आहे, तुम्हाला आज दाखवते। इथं आहे लिंब, तर भरपूर सारे लिंब आलेले। आणि ह्या दिवसात खूप लिंब येतात, उन्हाळ्यातच थोडे कमी असतात, बघू शकता। आणि हे शेवगा पण, शेवग्याला काही शेंगा आलेल्या दिसत नाही इतक्या। तर शक्यतो भाजीपाला आमचा घरचाच असतो। आणि इकडं पपया तर किती सारे आले बघू काय। आणि संध्याकाळच्या वेळेस शेतामध्ये छान वाटतं। आणि आता थंडी असते ना, थंडीच्या दिवसात पण दुपारी पण छान वाटतं, कारण की दुपारचं काम करायला उन्हात छान वाटतं। तर इथं ना बघू शकता केळी, आणि पहिल्यांदाच केळी आमची फळ आले, तिला केळ आलेले। तर बघा अजून छोटीच आहे, 1 वर्ष झाले लावलेली, पण त्याला पहिलं फळ आलंय। आता कसं येतंय ते कळण आता आल्यावरच। तर छान अशी केळ आले मस्तपैकी। फणस, तर हे फणसाचं झाड आहे। फणसाच्या झाडाला लावून जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाले, पण याला काही अजून फणस आलेले नाही आहे। तर आम्हाला पण माहीत नव्हतं लावलं त्यावेळेस, पण कुणी म्हणतंय की 8-10 वर्ष याला फळं यायला लागतात। तर बघू शकतो फणसाचं पण झाड मस्त झालंय। आणि शेतीच्या कडेला अशी सावली पण होऊन जाते। आणि तिकडं तर तुम्ही बघितलेलंच आहे आंब्याचं झाड, गावरान आंब्याचं। आता इथं शेतीमध्ये लागण करायची, म्हणजे ऊसाची लागण, तर त्याची तयारी झाली। तर छान वाटतं संध्याकाळच्या वेळेस मस्त। आणि इकडे सीताफळ पण, आता सीताफळ संपलेले बघू शकता। चला मला आता शेणपाणी आवरायचं आहे, तर इकडं एक चक्कर मारला, म्हटलं चला तुम्हाला पण व्हिडिओ दाखवा। चला आता शेणपाणी आवरायला चल रे। तर शेतातला फेरफटका पाहिला, चला आता शेणपाणी आवरून घेते। आणि आजी म्हणजे आमच्या सासूबाई ऊस कट करून राहिल्या गायांसाठी। तर अशी रोजच्या कामाची आमची रुटीन असते। आणि काम करायला सगळे घरातले असल्यामुळे इतका काही कंटाळा येत नाही। तर चला आजच्या व्हिडिओची एंडिंग येथेच करू। कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।